नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मगच्या आजच्या 18 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रताप सायलीला बोलतात, बघ सायली, तू म्हणाली होतीस ना तसं हे एक वाईट स्वप्नच असणार आहे. मधुभाऊ बरे होतील आणि कधी इंडा फिरायला लागतील आपल्याला माहीत सुद्धा होणार नाही. पण सायली मात्र रडतच असते. तिला पूजेच्या दिवशी अर्जुनसाठी आलेली धमकी आठवते आणि ती बोलते, हा महिपत किती नीच माणूस आहे. त्याच्या मुलीने खून केला म्हणून तिला ही शिक्षा झालीये आणि हे सगळं समजून घ्यायचं सोडून तो सुडाला पेटलाय. घरावर दगडफेक करतोय, धमक्या देतोय आणि आता हे मधुभाऊंवर हल्ला केलाय. मग अर्जुन सायलीला म्हणतो, महिपतला मी सोडणार नाहीच. पोलीस कंप्लेंट केली मी त्याच्या विरोधात. पोलीस आता तपासणी करतीलच. पण सायली म्हणते, पोलिसांना त्यांचं काम करू द्या, पण मी माझं कर्तव्य करते आणि तिथून निघून जाते. प्रताप अर्जुनला म्हणतात, अरे बघ ती कुठे जाते, जा तू. सायली तर महिपतकडे जायला निघाली असते मंडळी. इकडे महिपत हा दारूच्या नशेत असतो आणि बोलत असतो, नागराज शेठला काहीतरी मोठं बक्षीस दिलं पाहिजे. मोठं बक्षीस काय असतं बरं ते? जोंगारो जोंगारो ते दिलं पाहिजे. काम भारी केलंय. नागराज शेठला जोंगारो दिलं पाहिजे. नागराज शेठ जिंदाबाद. आणि तोच पुन्हा दारूचा ग्लास भरण्यासाठी उठतो आणि दारूचा ग्लास भरत असतोच. तोच त्याच्या घरात सायली त्याला दिसते. तो पाहतो पण त्याचा विश्वास बसत नाही. बोलतो, सायली वहिनी इथे ह्या टाइमला माझ्या घरात? नाही नाही, शक्यच नाही. तुम्हाला झालीये मैपतराव, दारू जास्त झालीये तुम्हाला. नका पिऊ आता. तो असं बोलत असतोच तोच अर्जुन सुद्धा तिथे येतो. मैपत त्याला बघून बोलतो, अर्जुन सुभेदार साहेब, तुम्ही पण आले? म्हणजे तुम्ही दोघं खरंच आले? अरे बापरे. आणि पुढे येतो आणि बोलतो, हा सुभेदार साहेब, असं काय करता तुम्ही? यायच्या आधी मला फोन तरी करायचा ना. का नाही केला तुम्ही? काहीतरी विचित्र झालं ना सगळं. आणि हात जोडून बोलतो, म्हणजे बाई माणसाच्या समोर मी व्यसन नाही करत. मी एकदम हंटल माणूस आहे, माहितीये ना. बघा मंडळी, दारू इतकी जास्त झालेली असते महिपतला की जंटलमॅन बोलण्याऐवजी हंटलमॅन म्हणत असतो. आणि सायलीला बोलतो, वहिनी तुम्हाला दारू दिसलीच नाही असं समजा. हा, बसा ना बसा. तुम्ही काय घेणार? काही नारळ पाणी घेणार? पण सायली मात्र त्याला सुनवायला चाललेली असते. खणक्या आवाजात आणि नजर रोखून बोलते, तुझी नशा उतरली असेल तर सांग महिपत, कारण मी जे बोलणार आहे ना त्याने तुझी नशाच नाही शुद्ध सुद्धा जाईल. सायलीच्या एकेरी बोलण्यावर महिपत बोलतो, डायरेक्ट अरे तू रे. मग सायली त्याला सुनवते, अरे आहो जाऊ करावं अशी तुझी लायकीच नाही महिपत. घरातल्या गटारातल्या किड्यांच्या पेक्षाही खालच्या दर्जाचा आहेस तू आणि आता त्यांच्यासारखीच वळवळ करायला लागलायस का? आमचं सुख तुला बघवत नाहीये, विष कालवायला निघालायस त्यात. पण पण मैपत तर दारूच्या नशेत असतो म्हणून नाटकं करत असतो. सायलीला बोलतो, काय वहिनी, तुम्हाला पण नवऱ्यासारखी खोटे आरोप करायची सवय लागलीये का? त्यावर सायली बोलते, अरे तू काय काय केलंयस त्याची यादी तर मी वाचणारच नाही, ती खूप मोठी आहे. पण आता तुझी इतकी मजल गेली की तू माझ्या वडिलांवर मधुभाऊंवर हल्ला केलास. पण अतिहुशार मैपत असं दाखवतो की त्याला काहीच माहिती नाही आणि बोलतो, मधुभाऊंवर हल्ला झाला? अरे कधी झाला? आहेत ना मधुभाऊ की गेले? अंत्यविधी झाला की नेणार आहेत? नाही म्हणजे मी दर्शन घेतलं असतं ना त्यांचं. सायली त्याच्यावर चिडून बोलते, तुझ्या दुर्दैवाने जिवंत आहेत ते, होतील लवकरच बरे. पण लक्षात ठेव, तू पुन्हा माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलास ना तर तो तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस ठरेल. नाही ना तुला जेलमध्ये सडवलं तर बघ. अशी सॉलिड धमकी सायली महिपतला देते. पण महिपत आता अर्जुनकडे येतो आणि बोलतो, तुम्ही तरी तुमच्या बायकोला समजवा ना सुभेदार साहेब, काही पण बोलतायत मला वहिनी. अर्जुन महिपतला बोलतो, काहीही चुकीचं म्हणत नाहीये ती. सायली महिपतला बोलते, मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेलेत महिपत. नवीन आयुष्याची सुरुवात करणार होते ते, पण तू त्यांच्यापासून ते हिरावून घेतलंस. आणखी किती जणांचे तळतळाट घेणार आहेस तू? अरे तुझी मुलगी शिक्षा भोगते ते पुरेसं नाहीये का?
पण आता मुलीबद्दल बोलल्यावर महिपतला बघा कसा राग येतो. तो बोलतो, ए ए माझ्या परीचं नाव घेतलं ना तर, आणि सायलीवर हात उचलू लागतो. मग अर्जुन काय फक्त बघत राहणार आहे का? तो महिपतचा हात पकडतो आणि त्याचा गळा धरतो आणि बोलतो, माझ्या बायकोला हात लावायचा नाही हा महिपत, असं बोलून त्याला ढकलून देतो. पण महिपत उठतो आणि वाकडं चालत चालत येतो आणि म्हणतो, लई महागात पडणार हे. माझ्या घरात येऊन माझी कॉलर धरली, तुझी बायको मला किडा बोलली, लय महागात पडणार तुला हे सुभेदार. माझ्या लेकीचं आयुष्य पेटून दिलं तुम्ही आणि माझ्या घरात येऊन मलाच नडताय. जिवंत राहायचंय ना तुम्हाला? पुन्हा एकदा महिपत समोरासमोर धमकी देतो. मग सायली पुढे येऊन महिपतला म्हणते, यांच्यापर्यंत पोचण्याआधी तुला माझा सामना करावा लागेल आणि शहाणा असशील तर 2 पावलं मागे फिरशील. तुझी मुलगी तिच्या कर्माची फळं भोगते आणि याला जबाबदार फक्त तू आणि तुझी मुलगी आहात. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी फक्त न्याय केलाय, पण त्यांच्या वाटेला कोणी गेलं तर त्यांची बायको त्यांच्या पुढे ढाल बनून उभी राहील. आणि तुला मी शेवटचं सांगते, माझ्या नवऱ्यावर तुझी चावली तरी पडली ना, तर मी तुला फक्त जेलमध्ये सडवणार नाही, माझ्या हाताने तुझा जीव घेईन. अशी कडक धमकी सायली महिपतला देते. आणि मग सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. परत जाताना अर्जुन गाडी चहाच्या टपरीजवळ थांबवतो आणि सायली कारमध्ये आश्रमातले क्षण परत जाताना अर्जुन गाडी एका चहाच्या टपरीजवळ थांबवतो आणि सायलीला कारमध्ये आश्रमातले क्षण आठवतात, हॉस्पिटलमधले क्षण आठवतात. अर्जुन सायलीसाठी चहा घेऊन येतो आणि तिला देत म्हणतो, स्पेशल चहा, अद्रक मारती, घे. पण सायली नको म्हणते. अर्जुन तिला जबरदस्ती चहा प्यायला सांगतो, पण ती गाडीतून बाहेर उतरते आणि काही चहा घेत नाही. बाहेर येऊन रडू लागते. इकडे नागराजला महिपतचा फोन येतो. तो विचारतो, का फोन केलायस? नागराज विचारतो, का फोन केलायस? मी घरी आहे, बायको आहे माझी घरात. पण महिपत इकडे चवताळलेला असतो. तो नागराजवर ओरडत बोलतो, तुमची बायको घरात असताना मी तुम्हाला फोन न करायला माझं काही तुमच्याशी लपड आहे का नागराज शेठ? आधीच माझ्या इज्जतीचा भाजीपाला झालाय, डोकं खराब करू नका तुम्ही. मग नागराज विचारतो, काय झालंय महिपत? महिपत त्याला घडलेला प्रकार सांगतो. बोलतो, अर्जुन सायली आले होते. छटाकभर पोरगी ती फूक मारली तरी उडून जाईल, पण मला धमकी देऊन गेली. जर माझ्या घरातल्यांना काय झालं तर माझा मुर्दा पाडणार ती. नागराज विचारतो, पण ती एवढी का चिडली होती? तिला मधुभाऊंच्या मर्डर बद्दल काही कळलं नाहीये ना? महिपत त्याच्यावर ओरडून बोलतो, मर्डर कसला? हाफ मर्डर करण्याच्या पण लायकीचे नाहीयेत तुम्ही. तो मधुकर पाटील जिवंत आहे, कोमात आहे तो तिकडे जर उठला तर इकडे आपली 113% तिरडी उठणार, हे लक्षात ठेवा तुम्ही नागराज शेठ. नागराज बोलतो, अरे कसं होईल? मी तर त्याला उडवलं होतं. नागराजशी बोलत असतानाच मागून सुमन ऐकते आणि बोलते, उडवलं? तुम्ही कोणाला उडवलं? आणि त्याला येऊन विचारते, तुम्ही कोणाला उडवलं? उडवलं म्हणजे मारलं ना? नागराज तिला गप्प करत म्हणतो, तू बोलायची थांबलीस तर मला सुचेल ना काहीतरी. त्यावर सुमन म्हणते, अहो खरं बोलायला सुचायला कशाला हवंय? तुम्ही खोटं बोलणार आहात का? त्यावर नागराज म्हणतो, अगं बाई, ते मित्रा संदर्भात होतं उडवलं वगैरे ते. मग सुमन म्हणते, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला मारलत? मग नागराज मात्र तिला गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. तिला म्हणतो, डोकं बिका खराब झालंय का सुमन तुझं? काही काय बोलतेस? आणि आम्ही मित्र भेटून पार्टी करणार होतो ना, त्याची फ्रेंड लिस्ट आहे ना, म्हणजे ते सगळं काम माझ्याकडे आहे. तर एक मित्र येऊ शकत नव्हता, तर मी त्याला त्या फ्रेंड लिस्ट मधून काढलं, म्हणजे उडवलं. तर ह्या दुसऱ्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला, अरे तो मित्र येणार आहे, म्हणून मी त्याला बोलत होतो. कसं काय शक्य आहे? मी त्याला उडवलं, म्हणजे फ्रेंड लिस्ट मधून काढून टाकलं, असं आमचं बोलणं चालू होतं. पण सुमनचा सुद्धा लगेच विश्वास बसतो आणि ती बोलते, असं आहे काय? मी काहीतरी वेगळंच समजले.
तेच म्हटलं, तुम्ही कसं काही कोणाला माराल ना? नाही ते मधुभाऊंचं कळलं ना म्हणून मनात आलं असेल माझ्या. कोमात आहेत ना ते. आणि मग किचन मधलं काम आठवून तिथून निघून जाते. इकडे नागराजच्या मनात विचार येत असतात, तो म्हातारा मेला असता तर बरं झालं असतं. आता कोमातून बाहेर आल्यावर सगळ्यांना सांगत बसेल सायलीच तन्वी आहे. आणि जर त्याला कळलं असेल की मीच त्याला सुरा खुपसलाय तर. आता इकडे सायली गाडीतून बाहेर आल्यामुळे अर्जुन सुद्धा गाडीतून बाहेर येतो आणि सायली अर्जुनला मिठी मारून रडू लागते. अर्जुन तिला म्हणतो, रडून घे सायली, जितकं हवं तितकं रडून घे. आणि तिला टपरी जवळ नेऊन तिथे बसवतो आणि पुन्हा चहा आणून देतो. आता मात्र सायली तो पिते. मग अर्जुन सायलीला बोलतो, गुड, आता ना जास्त एनर्जी येईल. नैपतच्या घरी जाऊन त्याला आणखीन 4 धमक्या देऊ शकतेस तू. सायली 2.0 व्हर्जन मला खूप आवडलं हा. मैपतचा चेहरा बघितलास कसा झाला होता तो, किती घाबरला होता तो. खरं तर ना मला पण भीती वाटली होती. उद्या जर आपण आपल्या बेडरूम मध्ये दोघे असल्यावर तू मला म्हणालीस तर, तुझी सावली जर माझ्यावर पडली ना तर मी तुझा जीव घेईन. मग मी काय करायचं? आणि हसू लागतो आणि बोलतो, मला दरवेळी तुझं वेगळं रूप दिसतं. मैपतच्या धमकीला घाबरून मला स्वतःच्या पदराने बांधून ठेवणारी आणि आज त्याच मैपतला स्वतःच्या नवऱ्यासाठी धमकी देणारी सायली. दोन्ही वेगळ्या आहेत पण फॅन्टॅस्टिक आहेत. मैपतचा चेहरा बघितलास ना कसा गप्प बसला होता तो एकदम. मग सायली बोलते, मधुभाऊ आणि तुमच्यासाठी मी कोणाचाही सामना करू शकते. यमराजाला सुद्धा मी तुमच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही. मग हा मैपत कोण आहे? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, मधुभाऊंचं टेन्शन नको घेऊ. डॅड अमेरिकेतील डॉक्टर सोबत सुद्धा बोलतायत. तू बघच, मधुभाऊंसाठी त्यांच्या मागे ती डॉक्टरची पूर्ण टीम उभी करतील. तू बघच. पण सायली बोलते, काळजी तर वाटणारच ना मला. मधुभाऊंची. तेच तर माझे पालक आहेत. नाहीतर मला माझे खरे आई बाबा कोण आहेत, कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही हे तरी कुठे माहित आहे. आणि मग त्याच क्षणी अर्जुनला अद्वैतने सांगितलेलं आठवतं, सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. मधुभाऊंनी सांगितलेलं सुद्धा आठवतं. मग तो तिला बोलतो, अगं असं का बोलतेस, तुझे आई बाबा जिवंत असतीलच. मग सायली बोलते, मला फक्त मधुभाऊ माझ्या जवळपास असायला हवे. आणि मग आजचा भाग इथेच संपतो. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत, पोलीस चौकशीसाठी हॉस्पिटलला आलेले असतात. सायली त्यांना म्हणते, आमंत्रितांपैकी कोणावरच आमचा संशय नाहीये, पण एका माणसावर नक्की आहे, मैपत शिकरे. तो गुंड आहे. आधीच तो गुंड आहे आणि आता आमच्यावरच्या रागापायी तो वेडापिसा झालाय. हेच हॉस्पिटलमध्ये आलेला नागराज ऐकतो. नागराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तो मधुभाऊंना जीवानीशी मारण्यासाठी. तो त्यांना ऍडमिट केलेल्या खोलीत जाऊन त्यांना लावलेला ऑक्सिजन काढतो. पण सायली सुद्धा मधुभाऊंच्या खोलीकडे येतच असते. आता काय होणार मंडळी? सायली तिथे योग्य वेळी पोहोचू शकेल का? की नागराज मधुभाऊंना जीवानीशी मारेल? आणि पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी आपल्या सिरियल कट्टा मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.